चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला नेक्स्ट मॉडेल पाहायचं आहे कुड. ठीक आहे, काल आपण कॅन हे मॉडेल पाहिलेलं आहे पहिल्या प्रीवियस लेक्चरमध्ये, आणि आजचं जे आहे सेकंड कुड हे मॉडेल आपल्याला पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा तो जो टेबल पाहिला होता त्या टेबलमध्ये मी सांगितलं होतं या कॅन, कुड, मे, माइट, विल, त्यानंतर विल, त्यानंतर ऑट टू, यूज टू, नीड टू, याच्यामध्ये भावार्थ आपण भावार्थाचा एक टेबल तयार केला होता मूडचा. ठीक आहे, त्यामध्ये पण कुड काय सांगत होतं, ॲबिलिटी, पॉसिबिलिटी, परमिशन, कुड पण दाखवत होतं. बरोबर आहे, कॅन पण ॲबिलिटी, पॉसिबिलिटी, परमिशन दाखवत होतं. आता कुड कधी यूज करतात, कुड हे कॅनचंच काय आहे, पास्ट आहे. कुड काय आहे विद्यार्थी मित्रांनो, कॅनचंच पास्ट आहे. इट शोज ॲबिलिटी इन द पास्ट टाइम. हे पण ॲबिलिटी दाखवतं पण पास्ट टाइम मधली, म्हणजे भूतकाळातली क्षमता त्याची. भूतकाळामध्ये त्याची काय क्षमता होतं, तर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे, आय कुड रन फास्ट व्हेन आय वॉज यंग. मी खूप फास्ट पळू शकत होतो जेव्हा मी तरुण होतो. बरोबर आहे, म्हणजे त्याची ॲबिलिटी, त्याची क्षमता दाखवते, परंतु ती पास्ट टाइम मधली क्षमता दाखवते, म्हणजे भूतकाळातली, आता सध्याची नाही, भूतकाळातली क्षमता दाखवतं. म्हणजे इट शोज दी ॲबिलिटी इन द पास्ट टाइम. बरोबर आहे, हे काय दाखवतं, ॲबिलिटी दाखवतं पास्ट टाइम मधील. एक्झाम्पल समजलेलं असेल, आय कुड रन फास्ट व्हेन आय वॉज यंग. मी फास्ट म्हणजे फास्ट पळू शकत होतो. ठीक आहे, वेगाने धावू शकत होतो जेव्हा मी तरुण होतो. ठीक आहे, या प्रकारे. नेक्स्ट बघा, इट इज युज्ड ॲज अ पास्ट फॉर्म ऑफ कॅन इन इनडायरेक्ट स्पीच. जेव्हा आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच पाहतील तेव्हा तुम्हाला हे समजून जाईल की कॅनच्या ऐवजी आपण कुड यूज करत असतो त्या इनडायरेक्ट स्पीचमध्ये. ठीक आहे, डायरेक्टचं इनडायरेक्ट करते वेळेस आपण काय करतो, कुड यूज करत असतो. हे तुम्हाला समजून जाईल इनडायरेक्ट स्पीचमध्ये हे वाक्य. ही सेड दॅट ही कुड विन द मॅच. ठीक आहे, एक्झाम्पल पण लिहून घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर बघा, कुड कधी आपण यूज करतो, कुड इज ऑल्सो यूज टू मेक अ पोलाइट रिक्वेस्ट. जर आपल्याला पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे नम्र विनंती करायची असेल, पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे काय, नम्र विनंती. पोलाइट म्हणजे नम्र, रिक्वेस्ट म्हणजे विनंती. जर आपल्याला नम्र विनंती करायची असेल तर आपण कुड यूज करू शकतो. कुड यू लेंड मी सम मनी, म्हणजे तुम्ही मला काही पैसे देऊ शकता का. ठीक आहे, कुड यू लेंड मी सम मनी म्हणजे रिक्वेस्ट करत आहे मी, पोलाइट रिक्वेस्ट करत आहे. कुड यू लेंड मी सम मनी म्हणजे तुम्ही मला काही पैसे देऊ शकता का. तर विद्यार्थी मित्रांनो, हे काय करत आहे, पोलाइट रिक्वेस्ट करत आहे, तेव्हा आपण कुड यूज करू शकतो. ठीक आहे, याप्रमाणे कुडचा आपण यूज केलेला आहे. त्यानंतर मे कधी आपण यूज करतो, मे पॉसिबिलिटीसाठी पण यूज करतो. परमिशन मागायची असेल तेव्हा पण आपण मे यूज करत असतो. टू सीक परमिशन किंवा टू गिव्ह परमिशन. परमिशन घ्यायची असेल किंवा परमिशन द्यायची असेल तेव्हा आपण मे यूज करत असतो. ठीक आहे, आता बघा, इट शोज पॉसिबिलिटी. मे काय दाखवतं, पॉसिबिलिटी दाखवतं. आता फॉर एक्झाम्पल, पॉसिबिलिटी दाखवणार एक्झाम्पल, इट मे रेन टुडे म्हणजे आज पाऊस पडू शकतो. ठीक आहे, परमिशन सांगत आहे, इट मे पॉसिबिलिटी सांगत आहे, शक्यता दाखवत आहे, शक्यता की आज पाऊस पडू शकण्याची शक्यता दाखवत आहे. ठीक आहे, इट मे रेन टुडे. त्यानंतर बघा, इट ऑल्सो शोज परमिशन. मे काय सांगतं, परमिशन पण दाखवतं. फॉर एक्झाम्पल, मे आय यूज युअर पेन म्हणजे काय, सिकिंग परमिशन म्हणजे मी तुझी पेन यूज करू शकतो का, मी तुझी पेन वापरू शकतो का. तर विद्यार्थी मित्रांनो, हे परमिशन मागत आहे. काय करत आहे, परमिशन मागत आहे की मी तुझी पेन यूज करू शकतो का. सिकिंग परमिशन म्हणजे काय, ते परमिशन घेत आहे, मी तुझी पेन यूज करू शकतो का, वापरू शकतो का. मे आय यूज युअर पेन. ठीक आहे, गिव्हिंग परमिशन म्हणजे परमिशन देणे. यू मे गो नाऊ. यू मे गो नाऊ म्हणजे तू आता जाऊ शकतो. यू मे गो नाऊ म्हणजे ते दुसऱ्याला परमिशन देत आहे. ठीक आहे, परमिशन देत आहे की तू आता जाऊ शकतो. आणि पहिल्या वाक्यामध्ये सिकिंग परमिशन म्हणजे परमिशन घेत आहे, मे आय यूज युअर पेन. समजलं. ठीक आहे, मेचा यूज
मेचा यूज कधी होतो? परमिशन घेण्यासाठी किंवा परमिशन देण्यासाठी. ठीक आहे, परमिशन घेणे किंवा परमिशन देणे हे लक्षात राहू द्या. नेक्स्ट बघा, मेचा यूज कुठं कुठं होतं? टू गिव्ह ब्लेसिंग और टू एक्सप्रेस अ विश. म्हणजे ब्लेसिंग देण्यासाठी किंवा विश करण्यासाठी आपण मेचा यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, मे गॉड ब्लेस यू म्हणजे देव तुझं भलं करो. मे गॉड ब्लेस यू तर काय आहे? मे ब्लेसिंग साठी किंवा विश करण्यासाठी एखाद्याला मे ही लिव्ह लॉंग म्हणजे तो जास्त दिवस जगो. ठीक आहे, मे ही लिव्ह लॉंग. तर इथे विद्यार्थी मित्रांनो ब्लेसिंग किंवा विश साठी आपण मे यूज करत असतो. किंवा इथे बघा, मे आय कम इन सर. मे आय कम इन सर. तर विद्यार्थी मित्रांनो इथे काय विचारत आहेत? इथे परमिशन मागत आहे तो की मी आत येऊ शकतो का? बरोबर आहे, परमिशन मागत आहे. त्यानंतर बघा, माइट आणि मे. माइट आणि मे दोघं पण पॉसिबिलिटी दाखवतात. माइट मे पण पॉसिबिलिटी दाखवत होतं. पण विद्यार्थी मित्रांनो मे आणि माइट जे पॉसिबिलिटी दाखवत असतं ते लेसर डिग्री असतं. इट शोज पॉसिबिलिटी बट इन अ लेसर डिग्री दॅन मे. हे पण पॉसिबिलिटीज दाखवतं पण मेच्या कंपॅरिझन मध्ये लेसर डिग्री. लेसर डिग्री म्हणजे कसं? आता इथे बघा, इट मे रेन टुडे होतं. पॉसिबिलिटी मध्ये काय होतं? पॉसिबिलिटी मध्ये होतं इट मे रेन टुडे म्हणजे आज पाऊस पडू शकतो. थोडी शक्यता जास्त आहे, पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे. पण इट माइट रेन टुडे म्हटल्याच्या नंतर पॉसिबिलिटी कमी आहे, शक्यता कमी आहे की पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो इथे बघा लेसर डिग्री आहे. माइट म्हटल्याच्या नंतर काय येतं? लेसर डिग्री, कमी. दे माइट अराइव्ह टुमॉरो म्हणजे ते उद्या येऊ शकतात. परंतु माइट म्हणलं क्वचितच, शक्यता कमी आहे येण्याची. दे मे अराइव्ह टुडे असं जर म्हटलं मी, दे मे अराइव्ह टुमॉरो किंवा टुडे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो टुमॉरो म्हटल्याच्या नंतर मे इथे यूज केल्याच्या नंतर इथे शक्यता जास्त आहे, माइट पेक्षा शक्यता जास्त आहे. हे समजलं असेल तुम्हाला. इट इज यूज्ड ॲज अ पास्ट फॉर्म ऑफ मे इन इनडायरेक्ट स्पीच. जसं कॅनचं कसं काय यूज करत असतो आपण? कुड यूज करत असतो इनडायरेक्ट स्पीच मध्ये, पास्ट फॉर्म मध्ये. तसंच इथं मेचं माइट यूज करत असतो इनडायरेक्ट फॉर्म मध्ये. ठीक आहे, तर शी टोल्ड मी दॅट शी माइट पास द एक्झाम. तिने मला सांगितले की ती एक्झाम पास होऊ शकते. माइट पास म्हणजे क्वचितच, शक्यता कमी आहे पास होण्याची. ठीक आहे, त्यानंतर बघा, इट इज यूज्ड व्हाईल आस्किंग फॉर परमिशन बट इट शोज मोर पोलाइटनेस दॅन मे. ठीक आहे, म्हणजे मे पेक्षा खूपच जास्त पोलाइटली, खूपच नम्रपणे. मे आय कम इन सर त्यापेक्षा माइट आय कम इन सर म्हणजे इथे बघा, फॉर एक्झाम्पल माइट आय बॉरो युअर पेन. हा, पहिल्यांदा मी काय म्हटलं होतं? मे आय बॉरो युअर पेन म्हणजे मी तुझी पेन घेऊ शकतो का? ठीक आहे, आता माइट आय बॉरो युअर पेन म्हटल्याच्या नंतर खूपच नम्रपणे विचारतोय की मी तुझी पेन घेऊ शकतो का. हे खूपच नम्रपणे विचारतोय तेव्हा माइट आय बॉरो युअर पेन, माइट यूज करा. खूपच तुम्हाला नम्रपणे एखादं खूपच उद्धट आहे, ते पेन देण्याची शक्यता कमी आहे, तेव्हा माइट आय बॉरो युअर पेन म्हणा. तुमचा मित्र आहे तेव्हा मे आय बॉरो युअर पेन म्हणा. तुमचा मित्र असल्यावर तो काय करू शकतो? देऊ शकतो. पण तुमचा मित्र नाही येतो, ठीक आहे, तेव्हा तुम्ही काय विचारू शकता? माइट आय बॉरो युअर पेन म्हणजे शक्यता थोडं पोलाइटनेस जास्त झाला तो. ठीक आहे, या प्रकारे. विल. विल काय सांगत असतं विद्यार्थी मित्रांनो? आपण पाहिलेलं आहे विल हे मॉडेल. इट शोज सर्टन्टी. सर्टन्टी म्हणजे खात्री, खात्री दाखवतं. इट शोज सर्टन्टी. बघा एक्झाम्पल, आय नो यू विल कम्प्लीट दिस प्रोजेक्ट. मला माहिती आहे तू हा प्रोजेक्ट कंप्लीट करशील. विद्यार्थी मित्रांनो इथं विल दिलेला आहे. आय नो यू विल म्हणजे तू करू शकशील. यू विल विन तू जिंकशील. ठीक आहे, विल म्हणजे खात्री, मला खात्री आहे. ठीक आहे, इट शोज
खात्री, इट शोज सर्टनटी. ठीक आहे. नेक्स्ट विल कुठं कुठं यूज केलं जातं? विल इट शोज रिक्वेस्ट ऑल्सो. विल काय करतं? रिक्वेस्ट पण दाखवतं. फॉर एक्झाम्पल, विल यू ओपन द विंडो प्लीज, म्हणजे तू विंडो ओपन करशील का? विल यू ओपन द विंडो प्लीज, कृपया तू विंडो ओपन करशील का? इथं काय विचारतोय? रिक्वेस्ट करतोय तो, की ती विंडो ओपन करायची आहे, तो रिक्वेस्ट करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो इथे काय आहे? रिक्वेस्ट दाखवते विल. नेक्स्ट आहे बघा वुड आणि यूज टू. वुड आणि यूज टू कुठे वापरतात? वुड अँड यूज टू शोज हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट. वुड आणि यूज टू काय दाखवतात विद्यार्थी मित्रांनो? हॅबिच्युअल ऍक्शन दाखवतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हॅबिच्युअल ऍक्शन म्हणजे काय? सवयीची क्रिया. हॅबिच्युअल ऍक्शन म्हणजे काय? वुड आणि यूज टू हे सवयीची क्रिया दाखवतात जी पास्ट मध्ये झालेली आहे. इन द पास्ट दे वुड गो फॉर अ लॉंग वॉक. ते काय करतील? लॉंग वॉकसाठी जातील. दे वुड गो फॉर अ लॉंग वॉक म्हणजे जातील. हे वुड म्हटल्याच्या नंतर भविष्य काळातील आहे आणि ती पास्ट मध्ये आहे. ठीक आहे. वी यूज टू प्ले ऑन दिस प्लेग्राउंड. यूज टू प्ले ऑन दिस प्लेग्राउंड. तर विद्यार्थी मित्रांनो इथे काय? हॅबिच्युअल ऍक्शन दाखवते आणि ते पास्ट मधील दाखवते. या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही करू शकता. नेक्स्ट बघा वुडचा यूज कुठे होता? वुड इज युज्ड ॲज द पास्ट फॉर्म ऑफ विल इन इनडायरेक्ट स्पीच. बघा इनडायरेक्ट स्पीच मध्ये विद्यार्थी मित्रांनो इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण कॅनचं काय यूज करतो? कुड. मेचा माइट. विलचा वुड. आणि इथं विलचा काय करतो? वुड इज युज्ड इन द पास्ट फॉर्म ऑफ विल इन इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे. विलचाच वुड मध्ये इनडायरेक्ट स्पीच मध्ये यूज केला जातो पास्ट फॉर्म मध्ये. शी सेड दॅट शी वुड कॅरी हेवी लगेज. ठीक आहे. ती म्हटली की ती हेवी लगेज कॅरी करू शकते. ठीक आहे. नेक्स्ट बघा वुडचा यूज कुठे होतो? इन कंडिशनल सेंटेन्सेस स्टार्टिंग विथ इफ वी इन कंडिशनल सेंटेन्सेस. कंडिशनल सेंटेन्सेस मध्ये पण त्याचा यूज होतं. पण कुठं? ज्याची सुरुवात इफ आय वेअर ने सुरुवात होती तिथे. ठीक आहे. वुड इज युज्ड इन अन इमॅजिनरी सेंटेन्सेस. इमॅजिनरी सेंटेन्सेस मध्ये पण वुडचा यूज केला जातो. बघा इफ आय वेअर अ बर्ड आय वुड फ्लाय. जर मी बर्ड असेल तर मी काय करणार? मी उडू शकेल. ठीक आहे. उडत असेल आय वुड फ्लाय. उडत असेल. ठीक आहे. त्यानंतर शूडचा यूज कुठं होतो विद्यार्थी मित्रांनो? इट इज यूज्ड टू शो ॲडवाइस, सजेशन ऑर इन्स्ट्रक्शन. शूडचा यूज कुठं होतो? ॲडवाइस म्हणजे सल्ला, सजेशन देण्यासाठी किंवा इन्स्ट्रक्शन देण्यासाठी शूडचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल, यू शुड एक्सरसाइज रेग्युलरली टू रिमेन फिट. तो सल्ला देतोय, त्याला ॲडवाइस करतोय तो किंवा सजेशन देतोय की यू शुड एक्सरसाइज रेग्युलरली. तुम्ही रेग्युलरली एक्सरसाइज केला तर नेहमी फिट राहालच. बरोबर आहे का नाही? यू शुड एक्सरसाइज रेग्युलरली टू रिमेन फिट. फिट राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता? रेग्युलरली एक्सरसाइज करू शकता. म्हणजे इथे त्याने सल्ला, ॲडवाइस किंवा सजेशन दिलेला असेल. ठीक आहे. ॲडवाइस कुणाला देऊ शकतो? आपल्यापेक्षा जो लहान असेल त्याला ॲडवाइस देऊ शकतो. सजेशन कुणाला? आपल्या बरोबरीच्याला असेल त्याला. ठीक आहे. किंवा आपल्यापेक्षा मोठा असेल त्याला सजेशन करू शकता तुम्ही. आता मस्ट कुठे यूज केला जातो? मस्ट विद्यार्थी मित्रांनो मस्ट हे मॉडेल कुठे यूज केलं जातं? इट इज यूज टू एक्सप्रेस ऑब्लिगेशन ऑर कंपल्शन. ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन साठी मस्ट यूज केल्या जातं. आपण पाहिलेलं आहे. वी मस्ट ट्राय इन ऑर्डर टू सक्सीड. ठीक आहे. वी मस्ट ट्राय इन ऑर्डर टू सक्सीड. किंवा इट इज एक्सप्रेस्ड स्ट्रॉंग डिटर्मिनेशन. स्ट्रॉंग डिटर्मिनेशन साठी पण आपण मस्ट यूज केल्या जातं. बघा आय मस्ट जॉईन द इंडियन आर्मी. काय? स्ट्रॉंग डिटर्मिनेशन. तुमचा
दृढ निश्चय, आपण काय म्हणतो दृढ निश्चय, स्ट्रॉंग डिटर्मिनेशन म्हणजे दृढ निश्चय. आय मस्ट जॉईन द इंडियन आर्मी, दृढ निश्चय आहे इंडियन आर्मी विषयी जॉईन करण्याविषयी. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नीड टू पाहायचं आहे. नीड टू हे कुठं कुठं वापरलं जातं. इट शोज नेसेसिटी ऑर रिक्वायरमेंट. नीड टू काय दाखवत असतं, नेसेसिटी किंवा रिक्वायरमेंट दाखवत असतं. वी नीड टू फॉलो देअर गुड सजेशन. ठीक आहे, म्हणजे आपण त्याचे जे गुड सजेशन्स आहेत ते फॉलो करायला हवेत. म्हणजे इथे रिक्वायरमेंट तरी आहे किंवा नेसेसिटी तरी आहे. बरोबर आहे, रिक्वायरमेंट तरी आहे किंवा नेसेसिटी तरी आहे की त्यांचे गुड सजेशन, त्यांचे चांगले सजेशन्स आहेत ते आपण फॉलो करायला पाहिजे. ठीक आहे, ही रिक्वायरमेंट पण असू शकते किंवा नेसेसिटी पण असू शकते, तेव्हा आपण नीड टू चा यूज करत असतो. नेक्स्ट आहे बघा ऑट टू. ऑट टू कधी यूज करतो, इट इज यूज्ड टू शो ड्युटी ऑर मॉरल ऑब्लिगेशन. ऑट टू कधी यूज करतो विद्यार्थी मित्रांनो, ड्युटी किंवा मॉरल ऑब्लिगेशन साठी ऑट टू यूज करत असतो. वी ऑट टू ओबे आवर पेरेंट्स, म्हणजे आपल्या पॅरेंट्स, आपली ही मॉरल ऑब्लिगेशन किंवा ड्युटी आहे आपली ही, की आपल्या पॅरेंट्सचा आपण ओबे म्हणजे काय, आज्ञा त्यांचं पाळली पाहिजे. ठीक आहे, वी ऑट टू ओबे आवर पेरेंट्स. या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेलं आहे. आणि हे डेअर टू, डेअर टू बघा, डेअर मीन्स टू हॅव द करेज टू डू समथिंग. डेअर म्हणजे काय, की धैर्य, की काहीतरी करण्याचं डेअर, डेअरिंग आपण म्हणतो ना डेअरिंग. तर ही डेअर टू सेव्ह अ ड्रोविंग किड्स. ठीक आहे, ही डेअर टू सेव्ह द ड्रोविंग किड्स म्हणजे बुडणाऱ्या मुलाला तो त्याची डेअर आहे, हिम्मत आहे. ठीक आहे, म्हणजे करेज आहे, धैर्य आहे. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही करू शकता. आता बाकी विद्यार्थी मित्रांनो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. बघा आपण आता इथे काय काय पाहिलेलं आहे एकदा रिवाइज करा आपण. विद्यार्थी मित्रांनो आपण इथे नीड टू, ऑट टू आणि काय पाहिलेलं आहे, डेअर टू बद्दल पाहिलेलं आहे. ठीक आहे, अजून कशाबद्दल पाहिलेलं आहे मला सांगा विद्यार्थी मित्रांनो. शुड, मस्ट, वुड, यूज टू, विल, माइट, मे आणि कुड आणि कॅन या 3 विषय आपण विद्यार्थी मित्रांनो पाहिलेलं आहे. ठीक आहे, सॉरी, या सर्व मॉडेल ऑक्झिलरी विषय आपण आज इथे पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे खूप खूप इम्पॉर्टंट असे मॉडेल ऑक्झिलरीज आहेत. हे सर्वच्या सर्व तुम्ही लिहून घ्या, कारण स्टार्टिंगला तुम्हाला थोडं हार्ड गेलं असेल. ठीक आहे, पण ठीक आहे, आता तुम्हाला हार्ड जाणार नाही, कारण आपण त्यांचे एक्झाम्पल पण पाहिलेले आहेत. तर हे एक्झाम्पल, हे मॉडेल ऑक्झिलरीज यांचं पूर्ण एक चार्ट तयार करा, एका चार्टवर प्रत्येक एक्झाम्पल. ठीक आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जागी तुम्ही काय पाहिलेलं आहे, प्रत्येकामध्ये पॉसिबिलिटी दाखवते. बरोबर आहे, प्रत्येकामध्ये तुम्हाला पॉसिबिलिटी दाखवते, प्रत्येकामध्ये मूड दाखवते. तर मग हे यामध्ये काय करायचं तुम्ही, आता हा कॅन, मी इथे 3 कॉलम केलेले, तुम्ही 3 कॉलम करू नका, तुम्ही काय करा 4 ते 5 कॉलम करा. म्हणजे तुम्ही मॉडेल ऑक्झिलरीज, त्यानंतर मूड आणि त्यानंतर त्यांचे एक्झाम्पल. ठीक आहे, त्यांचे एक्झाम्पल पण, एक्झाम्पलचा पण कॉलम समोर करा. आता इथे काय करायचं, हा कॅन आहे विद्यार्थी मित्रांनो, हा कॅन आहे. कॅन काय काय दाखवते, एबिलिटी, पॉसिबिलिटी आणि कॅपॅसिटी. तर मित्रांनो तुम्ही काय करायचं, एबिलिटीचं एक एक्झाम्पल, पॉसिबिलिटी दाखवणार एक एक्झाम्पल, कॅपॅसिटी दाखवणार एक एक्झाम्पल. कुड काय दाखवते, एबिलिटी, पॉसिबिलिटी, कॅपॅसिटी, त्यांचे एक एक एक्झाम्पल. मे काय दाखवते, परमिशन किंवा पॉसिबिलिटी. मग परमिशन दाखवते, परमिशन 2 प्रकारचे आहेत, टू सीक परमिशन, टू गिव्ह परमिशन, म्हणजे परमिशन घेण्यासाठी किंवा परमिशन देण्यासाठी, त्यांचे 2 एक्झाम्पल. अशा प्रकारे तुम्ही काय करा, एक सेपरेट असा मोठा टेबल तयार करा विद्यार्थी मित्रांनो. कॉलम तयार करायचा आणि तो पूर्णच्या पूर्ण टेबल तुम्ही स्टडी करणार, जिथे स्टडी करता त्या रूम मध्ये लावा. 100% विद्यार्थी मित्रांनो हे मॉडेल ऑक्झिलरीज पूर्णच्या पूर्ण एका टेबलवर, ड्रॉइंग शीटवर तुम्ही तयार करा. तुम्हाला
तो पहिल्या क्षणी तुम्हाला लक्षात येईल की इथे काय यूज करू शकतो, इथे काय यूज करू शकतो. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, हे जे मॉडल ऑक्झिलरीज येतात, मे, कॅन, कुड, मे, माइट, शुड, विल, हे सर्वांचे तुम्ही जेव्हा मी सांगितलेलं आहे तुम्हाला की 30 मिनिट काय करा, न्यूजपेपर रीड करा, तर हे न्यूजपेपरमध्ये कुठं कुठं येतात तर त्यांचे ते वाक्य सेंटेन्सेस काढायचे आणि ते सेंटेन्सेस लिहून काढायचे. ठीक आहे. तुम्हाला समजून जाईल की भावार्थ म्हणजे त्याला सांगायचं काय आहे, म्हणायचं काय आहे. भावार्थ म्हणजे दिल में उसके क्या है ये देखना है हमें. ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल. थँक्यू व्हेरी मच. आणि यावर आधारित आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्झाम्पल पाहणार आहोत.